हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम जय राम रामकृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल परवा परवा तो हा माधव परवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा परवा तो हा माधव परवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आदर बाप रखुमाईवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आदर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल परवा परवा तो हा माधव परवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग 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 पावलो हे संग सुख याचे पावलो हे संग सुख याचे पावलो हे संग सुख याचे सुख आम्हा झाले धरिता याचा संग कामा झाले धैर्याचा संग सुख आम्हा झाले धरिता याचा संग कामा झाले धैर्याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया तुका म्हणे सुख बहु झाले जीवा 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 घडलिया सेवा विठोबाची घडलिया सेवा विठोबाचे घडलिया सेवा विठोबाचे सुख आम्हा झाले धरिता याचा संग कामा झाले धैर्याचा संग सुख आम्हा झाले धरिता याचा संग कामा झाले धैर्याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया विठोबा रखुमाई हा
गोपाळ रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 गोपाळ रखुमाई जय विठोबा रखुमाई गोपाळ रखुमाई पंढरी कमरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज बोलिए सब संतन की श्री सद्गुरु साधु बाबा महाराज की गोपाल कृष्ण भगवान की भारत माता की विठ्ठल 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 भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुख याचे सुखामा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया तुका म्हणे सुख बहु झाले जीवा तुका म्हणे सुख बहु झाले जीवा घडली या सेवा विठोबाची सुखामा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये भक्ती केली पण ती भक्ती कशी केली उद्वेग सांडून केली उद्वेग कशाला म्हणायचं उद्वेग म्हणजे चिंता उद्वेग म्हणजे काळजी आणि मराठीत सांगायचं झालं तर उद्वेग म्हणजे टेन्शन नाही कळालं अजून सकाळी सकाळी एवढं टेन्शन घेतले तुम्ही मी मराठीत सांगितलं ना टेन्शन उद्वेग म्हणजे चिंता उद्वेग म्हणजे काळजी उद्वेग म्हणजे टेन्शन आम्ही सगळी काळजी सगळी चिंता बाजूला सारली आणि भगवंताची भक्ती केली म्हणजे त्याचं चिंतन केलं फायदा काय झाला पावलो हे संग सुख याचे जगात कोणतीच गोष्ट माणूस फायद्याशिवाय करत नाही मी कीर्तनाला उभा आहे फायद्याशिवाय आहे का फायदा नंतर कळेल कीर्तन झाल्यावर पण कीर्तनाला उभा आहे माणसाला काही ना काहीतरी फायदा पाहिजे भक्ती केली तर फायदा काय भगवंताचं संग सुख प्राप्त होतं सुख आम्हा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया आमच्या जीवनातल्या चिंताच निघून गेल्या म्हणजे जो कोणी माणूस खरंच चिंताग्रस्त असेल ज्याच्या जीवनात ज्याला चिंता आहे त्याला रात्रीची झोप लागत नाही आणि त्याला रात्रीची झोप लागावी याच्याकरता सकाळी उठल्या उठल्या त्याने सन टीव्ही मराठीचं कीर्तन ऐका रात्रीचा तो शांत झोपल्याशिवाय राहणार नाही इतकी ताकद आहे महाराज कीर्तनाची हे परमात्म्याचं संग सुख आहे पावलो हे संग सुख याचे सुखामा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया एकदा चिंता निघून गेल्यानंतर माणूस खुशाल सुखानं झोपतो झोप ही सुखाची असते महाराज ती पैशाने नाही घेता येत तुका म्हणे सुख बहु झाले जीवा घडली या सेवा विठोबाची आपल्या पाठीमागे जे दैवत उभं आहे आपलं त्या विठोबाची सेवा आम्हाला घडली सुखामा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया असा गोड 3 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलाय 3 चरणाचा अभंग का घेतला कीर्तनाच्या सेवेसाठी आपली सकाळ चांगली जावी आपला वेळ चांगला जावा काळ सारावा चिंतने एकांत वासी गंगा स्नानी आ देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार आ
नसावी बासर निद्रा बहु भाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावयाच तन हे उपाय लाभाचे. इतका गोड अभंग आहे. माणसाची दिनचर्या कशी असावी, काळ सारावा चिंतने. सकाळी उठल्यावर माणसाने काय करावं? काय नाही, मोबाईल पाहून दुसरं काय करावं. उत्तम उदाहरण तुकोबराय 400 वर्षापूर्वी सांगतात, काळ सारावा चिंतने. आपला मोबाईल आपण दुसऱ्याच्या हातात देत नाही. दुसऱ्याच्या काय, बायकोचे तर कधीच देत नाही. ते एक जण हॉस्पिटलला गेला, त्याला ते हृदयामध्ये दुखत होतं, जरा छातीत दुखत होतं, कसं तरी होत होतं. डॉक्टर म्हणले झोपा. डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर डॉक्टर म्हणले तुमचा ECG करावं लागेल. त्याच्याबरोबर बायको होती. म्हणलं एक काम करा, डॉक्टरांनी त्याला झोपवलं, ECG करावं लागेल. म्हणले खिशातला मोबाईल काढून तुमच्या बायकोच्या हातात द्या. 2 मिनिटाला म्हणला माझ्या छातीत काहीच दुखत नाही, मी बरा झालो. तुम्हाला कळालं ना आता, तुम्ही पण असेच बरे होता. काळ सारावा चिंतने. आपला वेळ चिंतनात जावा. कशाच्या चिंतनात? देवाच्या चिंतनामध्ये जावा. काळ जाऊने तू वाया वाया, काळ जाऊने तू वाया, काळ जाऊने तू वाया, काळ जाऊने तू वाया, काळ जाऊने तू वाया, काळ जाऊने जाऊन येदू वाया, चिंतू विठोबाच्या पाया. आपण कशाचं चिंतन करावं? विठोबाच्या पायाचं. माणसाची दिनचर्या कशी असावी? चिंतनामध्ये माणसाचा वेळ जावा. काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्नाने. थोडा वेळ का होईना माणसाने एकांतामध्ये बसावं, कारण एकांत देवाकडे घेऊन जातो. चांगल्या माणसाला एकांत मिळावा, कारण त्या एकांताचे चांगल्या माणसं एकांताचा फायदा करतात. विज्ञानवादी माणसं शोध लावतात. पण चुकीच्या माणसाला कधी एकांत मिळू नये, कारण एकांतात तो नको तो विचार करत असतो. चांगल्याला एकांत मिळावा, आपण एकांत शोधावा. काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने. प्रदक्षिणा तुळशीच्या. म्हणून माता भगिनींना विनंती आहे, प्रदक्षिणा तुळशीची 1.25 लक्ष प्रदक्षिणा पिंपळाच्या मारणारी एक मातोश्री आमच्या या महाराष्ट्रामध्ये झाल्या. महाराष्ट्रात नाही, पुण्यात. कुणी मारल्या? ज्ञानोबारायांच्या आईनं, रुक्मिणी मातेनं 1.25 लक्ष प्रदक्षिणा सोन्याच्या पिंपळाला आळंदीमध्ये मारल्या. त्या पिंपळाचा प्रसाद काय? ते या विश्वाला ज्ञानोबाराय मिळाले महाराज. हे प्रदक्षिणेचं एका आईचं पुण्य आहे. जे आईनं तप केलं तर काय होऊ शकतं? पिंपळाला मारलेली प्रदक्षिणा. म्हणून एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजेने. पूजोनी देव पाहिजे, पेरोनी शेता जाईजे, तोशोनी प्रसाद घेईजे. अतिथीचा. ज्ञानोबारांची ओवी आहे. आपल्या घरातल्या देवाला पाहिजे. देवाला पूजून पाहावं, पुसून नाही, पूजून. पूजून देव पाहिजे. पेरोनी शेता जाईजे. एखादा शेतकरी शेती पेरली, आता भाताची पेरणी झाली, त्याच्यानंतर लावगड सुद्धा झाली. ज्यांनी भात पेरलं होतं ते उगवल्यानंतर त्यावेळेस बांधावरती जाऊन त्यांनी पाहिलं, त्याला इतका आनंद झाला, कारण मी माझ्या हाताने पेरले चांगलं उगवलं. शेत पाहणाराला किंवा शेतकऱ्याला तेव्हाच आनंद होतो की त्यांनी पेरलेलं चांगलं उगवलं. की भक्ती का करायची? संतांना आनंद होतो म्हणून भक्ती करायची. आणि भक्ती नाही केली तर काय नुकसान होईल आपलं? नुकसान काय होणार नाही. देव सकाळी आपल्याला सगळ्यांनाच उठवणार आहे. भजन केलं त्याला सुद्धा उठवणार आहे, आणि ज्यांनी नाही केलं त्याला सुद्धा उठवणार, कारण त्याची जबाबदारी आहे. का जबाबदारी आहे? एक आहे ना, 80 वर्षाचे आजोबा आपल्या पुण्यात, त्यांना 4 मुलं, श्रीमंत घरातले. आजोबांना अटॅक आला. पोरांनी उचललं, पुण्यातल्या एका मोठ्या हॉस्पिटलला ॲडमिट केलं. तपासणी केली डॉक्टरांनी. मुलांनी सांगितलं, डॉक्टर साहेब
कितीही खर्च येऊ द्या पण आमचे वडील वाचले पाहिजेत. आता खर्चाचा अंदाज जर डॉक्टरला अगोदरच दिला, ठीक आहे म्हणले काय हरकत नाही, अटॅक होता, बायपास सर्जरी, त्वरित ऑपरेशन करावं लागेल. 80 वर्षाच्या आजोबांना आतमध्ये नेलं ऑपरेशन थिएटरमध्ये. ऑपरेशनचा निर्णय झाला, पोरांची इच्छा होती वडील वाचले पाहिजेत. ठीक आहे, 3 तास ऑपरेशन चाललं. 3 तासाचं ऑपरेशन झालं. डॉक्टर साहेब बाहेर आले. मुलं म्हणली आमचे बाबा कसे आहेत? डॉक्टरांनी सांगितलं सुखरूप आहेत. कारण डॉक्टर स्वारी म्हटले नाहीत, कारण दवाखान्यातली स्वारी परवडत नाही आपल्याला, डॉक्टरची तर अजिबात नाही परवडत. डॉक्टर म्हणले धोक्याच्या पातळीच्या बाहेर आहेत, बरं झालं, ऑपरेशन चांगलं झालं. सायंकाळी ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलं ते डॉक्टर त्या आजोबांना भेटायला गेले, तपासायला गेले. भूल वगैरे उतरून आजोबा शांत बसले होते, पाहत होते. डॉक्टर म्हणले आजोबा आता कसं वाटतंय? आजोबा म्हणले एकदम बरं वाटतंय. बरं ठीक आहे म्हटले. डॉक्टर तपासत असताना सहज आजोबांनी विचारलं, म्हणले डॉक्टर साहेब ऑपरेशनचं बिल किती येईल? डॉक्टर म्हणले 5 लाख रुपये बिल येईल. 5 ते 7 लाखाचा आकडा दिला. म्हाताऱ्याच्या दोन्ही डोळ्यातून पाणी. डॉक्टरच घाबरले, म्हणले आत्ताच ऑपरेशन झाले दुपारी आणि आता जर आजोबा रडायला लागले तर काय खरं नाही. म्हणले का घाबरला आजोबा? रडू नका तुम्ही. रडता कशासाठी? मी बिल कमी करतो पण तुम्ही रडू नका. आजोबा म्हणले डॉक्टर साहेब मी त्याच्यासाठी रडत नाही. डॉक्टरांनी विचारलं मग कशासाठी रडता? डॉक्टर साहेब मी असा विचार करतोय, माझं हृदय तुमच्या ताब्यात 3 तास होतं, 3 तासात तुम्ही माझं ऑपरेशन केलं. मी असा विचार करतोय 3 तास हृदय सांभाळण्याचं बिल जर 5 लाख रुपये येत असेल, ज्यांनी वयाच्या 80 वर्षापर्यंत सांभाळलं त्यांनी किती बिलं पाठवायला पाहिजे होते? हे त्याचं उत्तर आहे. विचार करण्यासाठी गोष्ट आहे. देवा मला सांभाळतो म्हणून भक्ती करायची. पोसितो जगासी एकला तो, बाळा दुधा कोण करी ते उत्पत्ती. कुणी दुधाची उत्पत्ती केली? आईच्या शरीरामध्ये रक्ताच्या ठिकाणी दूध निर्माण कुणी केलं? वाढवी श्रीपती सवे दोन्ही, तेने तुझी काय नाही केली चिंता, राहे त्या अनंत आठवणी. एवढंच नाही, फुटती तरुवर उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण घाली. डोंगरावरच्या झाडांना उन्हाळ्यामध्ये पाणी घालायला कोण गेलं होतं? इथं घरात आलेलं पाणी नाही मिळत, तिकडं डोंगरावरती कोण गेलं? तुकाराम महाराजांचा प्रश्न आहे, उन्हाळ्यामध्ये डोंगरावरची झाडं त्याला पालवी फुटते चैत्र महिन्यात, त्या झाडांना पाणी कुणी घातलं? तुका म्हणे ज्याचे नाम विश्वंबर त्याचे निरंतर ध्यान करी. याला भक्ती करणं, भगवंताच्या आठवणीमध्ये राहणं, याचं नाव भक्ती करणं आहे. असो, भक्ती केली तर देवाला आनंद आहे, भक्ती नाही केली तर संत रागवतात. ज्ञानोबाराया कधीच रागवत नाहीत, पण ज्ञानोबारायांचा राग सांगतो. आईनं मुलाला रागवावं का न रागवावं? आईनं सांगा ना जरा. आई नाही म्हणावं लागेल, मम्मी सांगावं लागेल. कारण आज आई आणि मम्मी जास्त बघा, एक वाक्य बोलतो, हृदयामध्ये साठवून ठेवा, वाईट वाटून घेऊ नका. आपल्या या पुण्यानं अख्ख्या विश्वाला आई शिकवली. आपण फक्त थोडक्यात बोलू, या पुण्यानं महाराष्ट्राला आई शिकवली, पण या महाराष्ट्रामध्ये आई फक्त आता शिवीतच शिल्लक आहे महाराज. भांडणं झाली तर आई आहे, अन्यथा नाही महाराज. आईनं मुलाला रागवावं, शाळेत जात नसेल तर, अभ्यास करत नसेल तर, आणि आईनं मुलाचं कौतुक करावं, हुशार असेल, चांगले मार्क पाडत असेल, गुणवान असेल तर आईनं मुलाचं कौतुक जरूर करावं. ज्ञानोबारायांनी आपल्याला का रागवू नये आणि का रागवावं? आपण हरिपाठ केला तर ज्ञानोबारायांना आनंद होतो, आपण ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानोबारायांना आनंद होतो. पण आपण जर देवाची भक्ती नाही केली, काहीच नाही केलं, तर ज्ञानोबारायांना सुद्धा राग येतो. ज्ञानोबाराय म्हणतात, आगा पृथ्वीवरी पाशान नसती काही, माझी या भक्तीवीन जळो जयाचे जियाले पण, आगा पृथ्वीवरी पाशान नसती. भगवंताच्या मुखातली ओवी आहे, अर्जुना माझी जर कोणी भक्ती करत नसल, असा माणूस माणूस नाही, तर तो चालता बोलता दगड आहे. दगड कधी चालतो का? भक्ती न करणारा माणूस हा चालता बोलता दगड. ज्ञानोबारायांची भाषा. ते जीवजंतुसी केवी कळे. हरिपाठातलं रागवणं ज्ञानोबारायांचं कळतं का आपल्याला? ज्ञानोबाराय म्हणतात, पाण्यामध्ये पाणी असतं, गटर असतं, त्या गटारामध्ये जीव आणि जंतू वाहत असतात. म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये माणसाला जर देवाकडे जाता आलं नाही, माणसाला भगवंताची भक्ती करता आली नाही, माणसाला भगवंताचं नामस्मरण करता आलं नाही, तो माणूस नाही, तो जीवजंतू आहे पाण्यामध्ये वाहणारा. तेथील प्रमाण नेनवे वेदासी ते जीवजंतूसी. ज्ञानोबाराय न रागवणारे संत आहेत. नामदेव महाराज म्हणतात, देवा तुझी या चरणीचा मज होय वियोग, जाईल माझा प्राण तत्क्षणी. एक क्षणाकरता सुद्धा देवा मी जर तुला विसरलो ना,
तर माझा प्राण जाईल. नामदेव महाराजांची तळमळ बघा, देवाच्या चरणाला विसरत नाही. सून पुण्यातली आणि सासू गावाकडची. लग्न होऊन सून गावाकडे गेली, पण आताच्या सासूही हुशार आहेत आणि सुनाही हुशार आहेत. आणि तेवढ्यामध्ये काय झालं होतं, लाईट होती आणि दोघी गप्पा मारत होत्या सासू सुना. आणि सहज सासूच्या मुखातून एक असं मराठी ग्राम्य भाषेतलं एक वाक्य गेलं आणि त्याच्यामध्ये तळमळणं काय असतं ह्या सुनेला, पुण्यातल्या सुनेला काय कळलंच नाही. ती पुण्यातली सून म्हणली, आत्या मगाशी तुम्ही म्हणले तळमळ तळमळ, हे तळमळणं म्हणजे काय असतं हो? आत्याने वायफायचं बटन बंद केलं. आता तरी कळालं का तुम्हाला तळमळणं काय असतं ते? तुझी या चरणीचा मज होय वियोग, जाईल माझा प्राण तक्षणी. आपण जसं त्या वस्तूला विसरत नाही तसं देवाचा विसर न पडणं, याचं नाव भक्ती आहे महाराज. ही नामदेव महाराजांची भक्ती. अजून कुणाची भक्ती? आता नाथ महाराज कधी रागवले का? त्यांना शांतीब्रह्म म्हणतात महाराज. शांतीब्रह्म तेथ शांताची आघरा, अद्भुत आला असे पाहुणेरा, येरा ही रसा पातिकारा झाला मानू. नाथ महाराज कधीच रागवत नाहीत. आणि एक ठिकाणी नाथ महाराज रागवतात. एकदा पैठणमध्ये एक ब्राह्मण 200 रुपये लागत होते त्याला मुलीच्या लग्नाला, म्हणून गावामध्ये फिरला. आणि पैठणचा जो पार आहे त्याला कुचरवाटा म्हणतात आजही, कारण पारावरती बसलेली मंडळी ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचत असतात पारावर बसून. इथल्या पारावर तसंच होतं का? ते पैठणचा तो पार आहे, त्याच्यावर लोकांची निंदा करायची, लोकांच्या त्या ठिकाणी कुटाळ्या काढायच्या, त्याच्याबद्दल बोलायचं, म्हणून तो पारही खराब झाला होता. 10-12 लोकांची निंदा करत बसले होते. 200 रुपयासाठी तो मनुष्य तिथं आला. म्हणला मला 200 रुपये लागतात, माझ्या पोरीचं लग्न आहे, माझी प्रचंड गरिबी आहे, मला उसने द्या, मी कधी ना कधी काहीतरी निमित्ताने तुमच्या फेडेल. ती माणसं म्हणले, बघ तुला 200 रुपये देतो, पण एक काम करायचं एका अटीवरती. म्हणले काय करायचं? त्याला सांगितलं त्या माणसांनी, आतमध्ये समोर नाथ महाराजांचा वाडा आहे, संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा. त्या वाड्यामध्ये नाथ महाराजांची सकाळी सकाळी पूजा चालू आहे. त्यांना तू राग आणून दाखवायचा. तू राग आणला की तुला 200 रुपये देतो, आम्ही परत मागणार पण नाही, फक्त राग आणून दाखवायचा. राग आणून दाखवायचा. हे काय केलं, हे बाजूलाच एक गटार वाहत होतं, त्या गटारात लोळलं. गटारात लोळून तसंच भरलेल्या अंगाने जोड्यासहित नाथ महाराजांची पूजा जिथं चालली होती, नाथ महाराजांच्या मांडीवर जाऊन बसलं. विचार करा, असा जर मनुष्य आपल्या जवळ आला तर आपण काय केलं असतं? देवानीच हाणला असता त्याला. लोकांनी त्याला देवानीच हाणला असता, सोडला नसतं त्याला. नाथ महाराज पूजा करत असताना ते मांडीव येऊन बसला तो मनुष्य गटारात लोळून. नाथ महाराजांनी आवाज दिला, अगं गिरजा, लेकरू भरलंय बघ. नाथ महाराजांच्या पत्नीचं नाव गिरजा. अगं गिरजा, लेकरू भरलंय बघ. गिरजाबाई आई साहेबांनी त्याला हाताला धरलं, मोरीत नेलं, 2 तास चोळून आंघोळ घातली. स्वयंपाक वगैरे झाला, नाथांची आंघोळ करून पूजाही झाली, पुरणपोळीचा स्वयंपाक. नाथ महाराज म्हणले, आलाय तर जेवून जा. पंगत वाढली, एका बाजूला नाथ महाराज, एका बाजूला तो. 5 पोळ्या खाल्ल्या त्यांनी. आणि त्याच्या लक्षात आलं, आपण इथं कशाला आलोय, तर यांना राग आणला तर 200 रुपये मिळणार आहेत आपल्याला. 5 पोळ्या खाल्ल्यावर लक्षात आलं त्याच्या. 6वी पोळी वाढायला गिरजाबाई आई साहेब अशा वाकल्या. जिच्या हातचं खाल्लं तिच्याबद्दल किती कृतज्ञ झाला बघा हा. जेवत्या ताटावरनं उठला आणि पाटकुळीवरती जाऊन बसला गिरजाबाई आई साहेबांच्या. अरे एखाद्याच्या पत्नीकडे आपण नुसतं असं वाकड्या नजरेनं पाहिलं तर भांडणं होतात महाराज. नाथ महाराज म्हणले, अगं गिरजा, लेकरू पडल बघ. गिरजाबाई आई साहेबांनी सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, मला हारीला सांभाळायची सवय आहे. याला म्हणायचं महाराज परमार्थ. हा परमार्थ कसा श्रेष्ठ परमार्थ आहे नाथांचा. आणि मग नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये लरा पांगारकरांनी असं लिहिलंय, देवा तू मला नुसती बायको नाही दिली रे, बायकोच्या रूपाने रोजचा सत्संग दिलाय. हे बायकोबद्दलचं इतकं चांगलं मत व्यक्त केलंय नाथ महाराजांनी. हा माझा रोजचा सत्संग आहे. जी माझी बायको माझ्याशी भांडत नाही तर माझ्याकडनं भजन करून घेते. जिजाबाई आईसाहेब तुकोबाराशी भांडल्या, पण त्या भांडणातून सुद्धा भजन करून घेतलं. याला बायको पण मिरवणं म्हणायचं महाराज. अनेक गोष्टी सांगता येतील. तर तरी नाथ महाराजांना राग आला नाही, उलट त्याला 200 रुपये दिले आणि पोरीचं लग्न कर म्हटले. आता झाला दृष्टांत, झाला सिद्धांत ऐका. भरलेल्या अंगाने माणूस मांडीवरती बसतो तरी नाथ महाराज रागवत नाहीत. स्वतःची पत्नी वाढत असताना हा परपुरुष तिच्या पाठकोळीवरती जाऊन बसतो तरी नाथ महाराज रागवत नाहीत. मग रागवतात का वा? जर कोणी भगवंताचं नामस्मरण करत नसेल तर त्याच्याबद्दल नाथ महाराज नुसते रागवत नाहीत तर शिव्या देतात. भक्ती न करता माणसाच्या जीवनामध्ये मरण आलं ना, ते मरण नाही महाराज माणसाचं, गाढवासारखं मरण आहे.
तुका म्हणे जाण नर गाढवाहून येईन. न रागवणारे संत सुद्धा आज रागवतात. शांतीब्रह्म एकनाथ महाराज भक्ती न करणाऱ्या विषयी म्हणतात, अरे काय माय गेली होती भूतापाशी, हरिनय मुखाशी आरे मुडा, पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू, अनेक यातना यम करविल, कोण सोडविल तेथे तुझला, एका जनार्दनी सांगत आहे तोंडे आणि आहावाचा रडे बोलताची, नाही भक्ती केली तर यमाच्या दरबारात रडायला लागल. तुकाराम महाराजांना विचारा. तुकाराम महाराज म्हणतात माणसाने भक्ती केलीच पाहिजे, कारण भक्तीशिवाय देवाला मोजता येत नाही. विठ्ठल विठ्ठल आपण कोणत्या रस्त्याने जातो पंढरपूरला? लांबच्या रस्त्याने जातो का जवळच्या? जवळच्या रस्त्याने जातो. तसं देवाकडे जाणारे अनेक मार्ग आहेत. योगाचा मार्ग देवाकडे जातो, ज्ञानाचा मार्ग देवाकडे जातो, कर्माचा मार्ग देवाकडे जातो आणि भक्तीचाही मार्ग देवाकडे जातो. पण सगळ्यात जवळचा जो मार्ग आहे तो आम्ही आमच्या जीवनामध्ये अवलंबला, अभंगाचं पहिलं चरण. भक्ती आम्ही केली सांडोरी उद्वेग, 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 पावलो हे संग सुख याचे, पावलो या संग सुख याचे, सुख आम्हाले हरितायाचा संग, सुख आम्हाले हरितायाचा संग, सुख आम्हाले हरितायाचा संग, सुख आम्हाले हरितायाचा संग. भक्तीचाच मार्ग श्रेष्ठ कसा काय? एक उदाहरण सांगतो तुम्हाला. योगाच्या मार्गानं माणसं निघाली. ज्ञानोबराय म्हणले योगाची या वाटा जे निघाले का सुबटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. त्यांच्या वाट्याला दुःख आलं. म्हणले म्हणून भक्तीचा मार्ग ज्ञानोबराय सांगतात, तरी झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजे धाम माझे. नाथ महाराज म्हणतात माझ्या भक्तीस जो लागला तो तात्काळ पवित्र झाला, त्याने त्रिलोक पुनीत केला, हे गरजोनी बोलला श्रीकृष्ण. हे श्रीकृष्णाच्या मुखातलं वाक्य आहे. जो कोणी भक्ती करतो तो त्रैलोक्याला पुनीत करणारा होतो, हे भगवान श्रीकृष्णाच्या मुखातलं वाक्य. म्हणून भक्ती करायची असते. बरं, अनेक मार्ग आहेत. योगाच्या मार्गाने दुःख वाट्याला आलं, कर्माच्या मार्गाने कर्म आडवं आलं, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले आईसे किती. कर्म देवापर्यंत पोचू देत नाही. अनेक साधनं करा ती देवापर्यंत पोचत नाही. भक्तीचं साधन लगेच देवापर्यंत पोचतं. भक्तीचा मार्ग देवा. म्हणून मी सांगत असतो नेहमी कीर्तनामध्ये, तुम्ही जगात कुठल्याही वाटेला जा, कदाचित आपली वाट लागण्याची शक्यता आहे, पण पंढरपूरच्या वाटेने चला, जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे आणि भरवसेने भेटे पांडुरंग. भक्तीचा मार्ग लवकर पांडुरंगाच्या जवळ जातो. पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, पुढे गेले त्याचा शोधित मार्ग. चला जाऊ वंदु चरण राजा शेव उष्टावणी, वंदु चरण राजा शेव उष्टावणी, वंदु चरण राजा शेव उष्टावणी, उष्टावणी. बघा, भक्तीचा मार्ग लवकर देवाकडे कसा झाला एका वाक्यात सांगतो. एक छोटासा दृष्टांत. एकदा कबीर महाराज हे भक्तिपंथी आहेत. अरे, उत्तर भारतातले संत आपल्या महाराष्ट्रामध्ये पांडुरंगाला पाहायला आले. का बरं? 15-16 वर्षाचं वय होतं ज्ञानोबारायांचं, नामदेव महाराजांचं. महाराष्ट्रातनं ही तरुण पोरं त्या कालखंडामध्ये 800 वर्षापूर्वी उत्तरेकडे गेली
आणि उत्तरेची माणसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आणली आणि आपल्या महाराष्ट्राची भगवी पताका अख्ख्या भारतभर पोहोचवली. हे कार्य वयाच्या 15व्या वर्षी नामदेव महाराजांनी ज्ञानोबारांनी केले. महाराज हे आपल्याला विसरून चालणार नाही. केवढं मोठं कार्य आहे. भारताचं भ्रमण करणारे संत आहेत. आणि आमच्या पंढरपूरला देव जेवतो एवढं वाक्य नामदेव महाराजांच्या मुखातलं ऐकलं. त्या पांडुरंगाला पाहण्याकरता पंढरपूरला आले. पंढरपूरचा देव जेवतो हे एवढं ऐकून इतकी भक्ती केली. भक्तीच्या पंथाचे कबीर महाराज, गोरक्षनाथ महाराज हे योगी आहेत. 9 नवनाथांपैकी आहेत. या भारताचं कल्याण व्हावं याच्याकरता भारत भ्रमण करतात योगाच्या मार्गानं. ते कुठंच खाली उतरत नाहीत. फक्त आळंदीमध्ये 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा आणि हा सुख सोहळा काळेवरून आळंदीमध्ये उतरतात. आता विमान आलं ते इथं उतरल का हडपसरमध्ये? त्याला ठिकाण ठरलेलं आहे. लोहगाव हे पुण्याचं विमानतळ आहे. विमानतळावरच विमान उतरणार. तसे हे नवनाथ हे सिद्ध महात्मे आपल्या कल्याणासाठी विहार करत असतात. आळंदीमध्ये उतरतात. ते एकदा समुद्र किनाऱ्यावरती दोघांची भेट झाली. तर चर्चा चालली होती दोघांची, कबीर महाराजांची आणि गोरक्षनाथ महाराजांची. गोरक्षनाथ महाराज म्हणले आम्ही योग मार्गाची योगी आहोत आणि योगाचा मार्ग श्रेष्ठ आहे. कबीर महाराज म्हणले आम्ही भक्ती मार्गाचे आहेत, पण मी मान्य करतो तुमचा योगाचा मार्ग श्रेष्ठ आहे. गोरक्षनाथ महाराज म्हणले असं नाही चालणार, परीक्षा घ्यावी लागेल. काय परीक्षा घ्यायची? हा अथांग भरलेला समुद्र आहे समोर, त्या समुद्रामध्ये पहिला मी जाणार असं गोरक्षनाथ महाराज म्हणले, आणि मी गायब होणार. समुद्रात गायब झालो की जो कमी वेळामध्ये ओळखल त्याचा मार्ग श्रेष्ठ. नंतर तुम्ही जायचं, मी तुम्हाला ओळखणार असं ठरलं. पण जो कमी वेळामध्ये ओळखल त्याचा मार्ग श्रेष्ठ. गोरक्षनाथ महाराज समुद्राच्या पाण्यात गेले, कमरे एवढ्या पाण्यात गेले, गायब झाले. कबीर महाराजांना म्हणले महाराज मला ओळखा. कबीर महाराज गुडघ्या एवढ्या पाण्यात गेले, पाण्यात हात घातला, हाताला मासा लागला, उचलला, किनाऱ्यावर टाकला, फडफडला मासा आणि त्याच्यातून गोरक्षनाथ महाराज प्रगट झाले. एकही मिनिट झाला नव्हता बरं का. भक्तीच्या मार्गानं म्हणजे योगाच्या मार्गाला 1 मिनिटाच्या आत ओळखलं. गोरक्षनाथ महाराजांना आश्चर्य वाटलं, आजपर्यंत मी कुणालाच ओळखता आलो नसं, कसं काय 1 मिनिटाच्या आत ओळखलं? गोरक्षनाथ महाराज म्हणले कबीर महाराज तुम्ही पाण्यात जा, मी ओळखतो तुम्हाला. कबीर महाराज म्हणले मी पाया पडतो, नका स्पर्धा घेऊ, तुम्ही श्रेष्ठ आहेत ना. नाही मी सांगितलं ना जा, मी ओळखतो तुम्हाला. कबीर महाराज पाण्यात गेले आणि गोरक्षनाथ महाराज ओळखायला लागले. ओळखा म्हणले. आता ओळखत असताना पाण्यामध्ये सकाळी 7 वाजता कीर्तन चालू झालं तेव्हा ओळखायला सुरुवात केली होती. 8 वाजले, 9 वाजले तरी काहीच त्या ठिकाणी मेळ लागाना गोरक्षनाथ महाराजांना. कबीर महाराज पाण्यात काय झाले कळाना. शेवटी हात जोडले योगाच्या मार्गानं, भक्तीच्या मार्गाला. आणि गोरक्षनाथ महाराज म्हणले कबीर महाराज मी तुम्हाला अनन्य भावानं शरण आलोय, प्रगट व्हा. आणि मग शरण आल्यानंतर कबीर महाराज समुद्राच्या पाण्यातून प्रगट होऊन बाहेर आले आणि किनाऱ्यावरती गोरक्षनाथ महाराजांनी विचारलं 2 तास मी तुम्हाला पाण्यात शोधत होतो, पण 2 तास मला तुम्ही सापडले नाही. कबीर महाराज समुद्राच्या पाण्यात तुम्ही काय झाले होते? कबीर महाराजांनी सांगितलं मी पाणीच झालो होतो. गोरक्षनाथ महाराजांचं पाणी झालं. काय बघता माझ्याकडे? अहो हा भक्तीचा मार्ग देवापर्यंत घेऊन जातो, देवापर्यंत पोहोचतो. अशी भक्ती आम्ही केली आणि त्या परमात्म्याच्या संग सुखाला प्राप्त झालो. विठोबा कुंडलिक वरदारी विठ्ठल टाळी टाळी सगळ्यांनी टाळी. टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद. बोला बोला. टाळी
अंगी मुराला छंद अंगो अंगी मुराला छंद अंगो अंगे मुराला छंद अंगो अंगे मुराला छंद भोग भोगिताची आटला भेद भोग भोगिताची आटला भेद भोग भोगिताची आटला भेद भोग भोगिताची आटला भेद ज्ञान गिळो निगावा गोविंदुगा नाचा नाचा सगळे हा टाळ टाळ हा बघा आमचा मृदंग कसा वाजेल हा टाळी टाळी हा आता 8 दिवस तुम्हाला थंडी नाही वाजणार बघा मस्त नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळीया भजन कसं असतं नाचत गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला गातही असतं नाचतही असतं आणि म्हणून आनंदानं भजन करायचं असतं चला भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुख याचे सुखामा झाले धरिता याचा संग परमात्म्याच्या संगतीनं आमच्या जीवनात सगळी सुख आली पळाले उद्वेग सांडोनिया तुका म्हणे सुख बहु झाले जीवा आमच्या जीवाला सुख झालं घडली या सेवा विठोबाची तुका म्हणे सुख बहु झाले जीवा 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 घडली या सेवा विठोबाची घडली या सेवा विठोबाची घडलिया सेवा विठोबाची घडलिया सेवा विठोबाची सुख आम्हा झाले धरिता याचा संग सुख आम्हा झाले धरिता याचा संग सुख आम्हा झाले धरितायाचा संग सुख आम्हा झाले धरितायाचा संग पळाले उद्वेग पळाले उद्वेग उद्वेग सांडुनिया उद्वेग सांडू पडाल उद्वेग
विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिलेले पुरवे देवा पुढे बोलतर करा क्षमा परात महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला ते तारम्या करा क्षमा परात महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हण त्याडे स्वरा राखा बाया पैकी करा क्षमा परात महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय।